नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you had studied about the some basic concepts which are related to the lens. The first is the center of curvature, radii of curvature, principal axis, optical center, then principal focus and focal length. याचा स्टडी केलेला आहे आपण आणि याच्यामध्ये फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स याचा स्टडी केलेला आहे. नाउ टुडे वी विल डिस्कस अबाउट द कॉन्व्हर्जिंग लेन्स अँड डायव्हर्जिंग लेन्स. तुम्ही कुठल्या तरी यात्रेमध्ये गेलेला असाल आणि यात्रेमधून तुम्ही एक लेन्स आणलेला असाल की ज्या लेन्सच्या सहाय्याने सनलाईटमध्ये तुम्ही काय केलेलं आहे की खाली कागदाचे तुकडे ठेवलेले आहेत आणि त्या कागदाच्या तुकड्यापासून दूर अंतर असं थोडं दूर काय केलेलं लेन्स नेलेला असेल आणि एक वेळ असा पॉईंट ॲडजस्ट केलेला असेल लेन्समधून सनरेज जे आलेले असतील असा एक पॉईंट जो काही ब्राईट्स पॉईंट ॲडजस्ट केलेला असेल की तो ब्राईट्स पॉईंट त्या कागदावर पडल्यानंतर तो कागद हळूहळू पेटलेला असेल. याचं कारण काय, व्हॉट इज इट्स रिझन अँड दॅट इज द विच टाईप ऑफ द लेन्स, दॅट इज नथिंग बट द कॉन्व्हर्जिंग लेन्स ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज द कॉन्व्हेक्स लेन्स. नेमकं आपल्याला व्हाय दी कॉन्व्हेक्स लेन्स इज नोन ॲज द कॉन्व्हर्जिंग लेन्स अँड दी कॉन्केव्ह लेन्स इज नोन ॲज द डायव्हर्जिंग लेन्स, हे कसं एक्सप्लेन करायचं आपल्याला की कॉन्व्हेक्स लेन्सला कॉन्व्हर्जिंग लेन्स का म्हणायचं, देन कॉन्केव्ह लेन्सला डायव्हर्जिंग लेन्सच का म्हणायचं. बिफोर दिस फर्स्ट वी डिस्कस अबाउट द रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द लेन्स. हाऊ मेनी टाइम्स द रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस द लेन्स याचा आपण स्टडी करूया अगोदर सुरुवातीला. इफ द इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, मी कोणताही हा एक इन्सिडेंट रे घेतलेला आहे. धिस इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस इज द ऑप्टिकल सेंटर. We know that before the lens this is the air medium, then this is the denser medium. Glass is a denser medium, that means the convex lens is the denser medium. Again after the denser medium there is the air medium. मग how can explain the two times refraction takes place, की दोन वेळा रिफ्रॅक्शन कसं होतं. We know that you have studied about the refraction takes place through the glass slab. If the incident ray transfer from air medium to denser medium after the refraction, it bent toward the normal from its original path. Suppose in the absence of the denser medium or in the absence of the convex lens, the light ray travel in a straight line. या पाथने light ray निघून गेला असता. But there is the convex lens in the path of the light ray. This is the light ray which is parallel to the principal axis. When we draw the imaginary sphere, if the incident ray strike at a point on the lens, that point is known as the point of incidence. या पॉईंटला आपण पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणणार. मग हा जर पॉईंट ऑफ इन्सिडन्स असेल, देर आर टू सर्फेसेस ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज द फर्स्ट सर्फेस अँड दिस इज द सेकंड सर्फेस. वी ड्रॉ ए इमॅजिनरी स्पेअर. या सर्फेसचं मी इमॅजिनरी स्पेअर काढलेलं आहे या पहिल्या सर्फेसचं. हा फर्स्ट सरफेस कन्सिडर करूया, हा सेकंड सरफेस कन्सिडर करूया. मी फर्स्ट स्पेअरचा हा इमॅजिनरी स्पेअर पूर्ण काढल्यानंतर सपोज दिस इज द सेंटर ऑफ दॅट स्पेअर. मग हा विल ड्रॉ द नॉर्मल थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. या पॉईंट ऑफ इन्सिडन्समधून आपल्याला नॉर्मल काढावं लागेल कारण वी हॅव स्टडी अबाउट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट थ्रू द ग्लास स्लॅब. मग या रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट थ्रू द ग्लास स्लॅबमध्ये काय सांगितलं होतं आपण की इफ द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन बेंड टोवर्ड द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. की इन्सिडेंट रे एअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जात असताना तो काय होतो स्वतःची डायरेक्शन चेंज करतो. पण डायरेक्शन कुठून चेंज करतो, ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. मग पॉईंट ऑफ इन्सिडन्समधून डायरेक्शन चेंज करण्यापूर्वी आपला थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स we draw a normal which is perpendicular to the surface. या ग्लास स्लॅबच्या सरफेसला आपण थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्समधून जे काही परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे त्या लाईनला आपण नॉर्मल म्हटलेले. म्हणजे हा प्लेन सरफेसवर आपण नॉर्मल इझिली परपेंडिक्युलर थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स टू द सरफेस काढू शकतो. बट हा विल ड्रॉ ए नॉर्मल थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. या पॉईंट ऑफ इन्सिडन्समधून आपल्याला सुरुवातीला नॉर्मल काढावी लागेल. जसं प्लेन सरफेसमध्ये आपण इझिली द नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द सरफेस थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आणि इथं तर हा कर्व सरफेस आहे, स्पेरिकल सरफेस आहे. मग इथं पॉईंट ऑफ इन्सिडन्स असेल तर या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, नॉर्मल ड्रॉन करावं लागेल. मग नॉर्मल कसे ड्रॉन करणार आणि मग नॉर्मल ड्रॉन केल्यानंतर बाय द लॉनुसार, रूलनुसार किंवा डेफिनेशननुसार incident ray transfer from air medium to denser medium after the refraction it bent to the normal.
पण नेमकं बेंड टोर द नॉर्मलच आपल्याला काढणं आवश्यक आहे याच्यामध्ये. मग नॉर्मल कशी काढणार? बाय युजिंग द टँजंट रेडियस थेरम. टँजंट रेडियस थेरम तुम्हाला माहीत आहे की इफ यू ड्रॉ एनी टँजंट थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. मी जर समजा ही टँजंट काढली तर या टँजंटमध्ये सपोज दिस इज द सेंटर ऑफ सर्कल, वी ड्रॉ या सेंटर ऑफ सर्कलमधून एक आपण रेडियस काढणार आणि ती पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये घेणार. तर रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये जी काही तुम्ही रेडियस काढलेली असते सेंटर ऑफ सर्कलवरून, ती रेडियस ही नेहमी टँजंटला परपेंडिक्युलर असते. कोणत्या पॉईंटमध्ये? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये. जर समजा मी ही जर टँजंट जर कॅन्सल केली तर यावेळेस ही रेडियस त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये या पूर्ण कर्व सरफेसला काय असेल? परपेंडिक्युलर असेल थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. याच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये. तसं याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. ही टँजंट आहे, पण टँजंट जर निग्लेक्ट केली, ही रेडियस या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये टँजंटला परपेंडिक्युलर आहे, पण मी जर ही टँजंटच जर खोडून टाकली तर ही रेडियस त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये या कर्व सरफेसला परपेंडिक्युलर असते. त्याच पॉईंटमध्ये असते फक्त. आणि ती जी कर्व सरफेसला परपेंडिक्युलर असते ना, तिला आपण नॉर्मल म्हणतो. मग तसं आपल्याला हा पहिला जो काही सरफेस काढलेला आहे आपण, या पहिल्या सरफेसची अगोदर टँजंट आपल्याला ड्रॉ करावी लागेल. मी ही काय काढलेली आहे याची समजा टँजंट काढलेली आहे या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या पॉईंटमध्ये. मग या पहिल्या सरफेसला या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये, याला पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणणार आपण. द इन्सिडंट रे स्ट्राईक ॲट ए पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द लेन्स, दॅट पॉईंट इज नोन ॲज द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. मग या पॉईंट ऑफ इन्सिडन्समधून काढलेली जी टँजंट असेल ती टँजंट 100% कोणाला परपेंडिक्युलर असेल? त्याच पॉईंटमध्ये असलेल्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल. मग या सरफेसची जी काही रेडियस आहे ती रेडियस आपल्याला ही ड्रॉ करावं लागेल. ही रेडियस असेल त्याची. दिस इज द रेडियस ऑफ द फर्स्ट स्पेअर. ही रेडियस असेल. ही रेडियस असेल आणि ही रेडियस कोणाला परपेंडिक्युलर आहे? या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये या जी टँजंट आपण काढलेली आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ही रेडियस झाली, याला परपेंडिक्युलर झाली. रेडियस टँजंट थेरमनुसार पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये ही रेडियस या दिलेल्या टँजंटला परपेंडिक्युलर आहे. पण जर मला इथं टँजंटचाच उपयोग करायचा नसेल, त्या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये ही रेडियस आता त्या कर्व सरफेसला फक्त पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये काय असेल? परपेंडिक्युलर होईल. टँजंट जर आपण पुसून टाकली, टँजंट रेडियस थेरमनुसार या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर आहे. पण मी जर टँजंट पुसून टाकली तर ही रेडियस या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये परपेंडिक्युलर असते त्या कर्व सरफेसला फक्त त्याच पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये. आणि जी पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये सरफेसला जी लाईन परपेंडिक्युलर असते त्या लाईनला आपण नॉर्मल म्हणतो. मग इथं या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये ही रेडियस या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये या पूर्ण कर्वला काय आहे? परपेंडिक्युलर आहे, पण फक्त पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये. आणि जर सरफेसला एखादी लाईन त्या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये परपेंडिक्युलर असेल तर तिला आपण काय म्हणतो? नॉर्मल असं म्हणतो. म्हणून ही रेडियस ऑफ कर्व्हेचर काय झाली? इथं नॉर्मल झाली. रेडियस ऑफ कर्व्हेचर. and we know that if the incident ray transfer from rare medium to denser medium, glass is the denser, air is the rare medium, this is the original path of the incident ray in the absence of the lens. मग आपल्याला माहिती आहे, if the incident ray transfer from rare medium to denser medium after the refraction it bend toward the normal. म्हणजे या लेन्समधून जाताना हा पाथ होईल रिफ्रॅक्टेड रेचा. हा ओरिजिनल पाथने जाणार नाही, ही झाली त्याची नॉर्मल. कारण एव्हरी रेडियस इज द नॉर्मल ऑफ दी त्या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये. तुम्ही जी रेडियस पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये काढाल ना ती त्याची नॉर्मल होईल. आणि मग रूलनुसार आपण सांगणार इफ द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड टू द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. परत या पॉईंटला काय होते की हा जो रे आहे हा रे डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये जाणार आहे. मग डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये जाणार असेल तर फर्स्ट वी ड्रॉ द पॉईंट. हा दिस इज नथिंग बट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. याला आपण पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणणार.
मग परत या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला आपल्याला नॉर्मल काय करावं लागेल, ड्रॉ करावं लागेल. पण हा जो सरफेस आहे, हा सरफेस आहे, हा इमॅजनरी स्पेअरचा सरफेस आहे. मग या इमॅजनरी सरफेसचे इथं असेल हा सेंटर, आणि म्हणून या सेंटरमधून जी काढलेली रेडियस असेल, ही रेडियस म्हणजेच ही नॉर्मल होईल आणि इट इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. या पूर्ण कर्व सरफेसला परपेंडिक्युलर आहे. हा रिफ्रॅक्टेड रे आहे. मग हा जर रिफ्रॅक्टेड रे किंवा याला आपण इन्सिडेंट रे म्हणलं, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द डेन्सर मीडियम. मग इथं बाउंड्रीला परत तो काय, दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ दॅट इन्सिडेंट रे इन द अब्सेन्स ऑफ दी एअर मीडियम. ह्या एअर मीडियममध्ये जर समजा कंटिन्यू डेन्सर मीडियम असतं तर हा ओरिजिनल पाथ झाला असता. पण हा काय होतोय, डेन्सर मीडियममधून त्याला कोणत्या मीडियममध्ये जायचं आहे, रेअर मीडियममध्ये. अँड वी नो दॅट incident ray transfer from denser medium to rare medium after the refraction it bend away from the normal from its original position. मग या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये मी काय करणार आहे, ही नॉर्मल काढणार, कारण रेडियस ऑफ कर्व्हेचर इज द नॉर्मल थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. ही नॉर्मल मी जास्त वाढवली. हा आहे इन्सिडेंट रे ओरिजिनेटेड फ्रॉम द डेन्सर मीडियममधून. मग इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. म्हणजे हा काय झाला, मूळ पाथपासून तो बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. हा आहे ओरिजिनल पाथ, हा ओरिजिनल पाथ, ही नॉर्मल, अँड बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. तेव्हा हा जो रिफ्रॅक्टेड रे आलेला आहे रेअर मीडियममध्ये, तर आफ्टर द रिफ्रॅक्शन, हा पहिला सुरुवातीला आपण इन्सिडेंट रे घेतला, आफ्टर द रिफ्रॅक्शन असं झालं. परत डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममधून जाताना असं रिफ्रॅक्शन झालं. म्हणजे आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड टोवर द नॉर्मल, इट रिचेस टोवर द प्रिन्सिपल ॲक्सिस. मी आणखी एखादा जर इन्सिडेंट रे घेतला विच इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, फर्स्ट टाईम त्याचं रिफ्रॅक्शन काय होईल, याच रूलनुसार हे तुम्ही नॉर्मल काढणार. हा ओरिजिनल पाथ आहे. इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड टोवर दी नॉर्मल, असं जाईल. परत डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये एंट्री करत असताना इथं पॉईंट ऑफ इन्सिडन्स परत तुम्ही काय करणार, ही नॉर्मल ड्रॉन करणार रेडियस, कारण रेडियस ऑफ कर्वेचर इज द नॉर्मल. आणि आपल्याला माहिती आहे की सपोज दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ दॅट इन्सिडेंट रे, दिस इज द नॉर्मल. अगेन वी नो दॅट इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. ह्या ओरिजिनल पाथमधून जाईल. म्हणजे इन्फानाईट नंबर ऑफ द रेज originated from the any object, they are parallel to the principal axis. After the refraction they are made together, and where they are made together that point is known as the focus. म्हणजे रिफ्रॅक्टेड रे आफ्टर द रिफ्रॅक्शन काय होतात, मेड टुगेदर ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस. दॅट प्रोसेस इज नोन ॲज द कॉन्व्हर्जिंग प्रोसेस. दॅट मीन्स converging process takes place through the which type of the lens? Converging process takes place through the convex lens, and due to this reason convex lens is known as the converging lens. की जेव्हा convex lens मधून incident ray which are parallel to the principal axis after the refraction they are meet together at a point on a principal axis. They are meet together on a principal axis. Distance between the refracted rays goes on decreasing. मला या डायग्रॅममध्ये तुम्हाला नॉर्मल ही रेडियस ऑफ कर्वेचर असते हे एक्सप्लेन करायचं होतं. मग जसं की 2 टाइम्स रिफ्रॅक्शन होतं, बट दी विड्थ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज व्हेरी व्हेरी लेस. या कॉन्व्हेक्स लेन्सची विड्थ खूपच कमी असल्यामुळे आपण 2 टाइम्स रिफ्रॅक्शन न घेता फक्त 1 टाइम रिफ्रॅक्शन झाला असं समजतो, पण ॲक्च्युली 2 टाइम्स रिफ्रॅक्शन होतं. कारण एअर टू डेन्सर एक वेळेस रिफ्रॅक्शन आणि डेन्सर टू रेअर मीडियम एक वेळ रिफ्रॅक्शन. मग हाच कॉन्व्हेक्स लेन्समधून कॉन्व्हर्जिंग कसं होतं ते पाहूया आपण. दिस इज द ऑप्टिकल सेंटर. इफ द इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे व्हाय दे बेंड टोवर द नॉर्मल अँड मेड टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस हे एक्सप्लेन केलेले. आणि मग इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस 2 टाइम्स जरी रिफ्रॅक्शन होत असलं तरी याची जी काही विड्थ आहे लेन्सची ती खूपच कमी असल्यामुळे आपल्याला 2 टाइम्स रिफ्रॅक्शन झाल्याची जाणीव होत नाही. आणि म्हणून इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेड टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस. दॅट पॉईंट इज नोन ॲज द प्रिन्सिपल फोकस.
आपण त्याला प्रिन्सिपल फोकस म्हणतो. बट आफ्टर द रिफ्रॅक्शन ऑल दीज रिफ्रॅक्टेड रेज किंवा डिस्टन्स बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज, या रिफ्रॅक्टेड रेमधलं डिस्टन्स काय होत जातं आहे, कमी कमी होत जातं आहे. डिस्टन्स बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन डिक्रीजिंग and they are met together at a point on a principal axis. That point is known as the focus. That means they are met together at a point on a focus, and that process is known as the converging process. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, converging process. Means converging process takes place through the which type of the lens? Converging process takes place through the convex lens. Due to this reason convex lens is also known as the converging lens. या कॉन्व्हेक्स लेन्सला कॉन्व्हर्जिंग लेन्स का म्हणायचं? बिकॉज इफ द इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मीट टुगेदर, मीन्स डिस्टन्स बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन डिक्रीजिंग अँड दे आर मीट टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस. दॅट पॉईंट इज नोन ॲज द फोकस. मीट टुगेदर प्रोसेस इज नोन ॲज द कॉन्व्हर्जिंग प्रोसेस. आणि म्हणून कॉन्व्हर्जिंग प्रोसेस टेक्स प्लेस थ्रू द कॉन्व्हेक्स लेन्स. ड्यू टू दिस रिझन कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑल्सो नोन ॲज दी कॉन्व्हर्जिंग लेन्स. आणि म्हणून यात्रेमधून आणलेला जो काय तुम्ही लेन्स आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कारण इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ दॅट लेन्स असेल आणि आफ्टर द रिफ्रॅक्शन ते एका पॉईंटमध्ये एकत्र येतात आणि म्हणून इंटेन्सिटी ऑफ द हीट एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग ॲट दॅट पॉईंट. जर त्या पॉईंटला इंटेन्सिटी वाढली तर इट विल बी इमिजिएटली बर्न, लगेच तो पेट घेतो. तर हे कोणामुळे होतं? कॉन्व्हर्जिंग लेन्समुळे. देन वी डिस्कस अबाउट द डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्केव लेन्स इज नोन ॲज द डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्केव लेन्सला आपण डायव्हर्जिंग लेन्स म्हणतो. मग डायव्हर्जिंग नेमकं का होतं ते पाहायचं आहे आपल्याला. सपोज दिस इज द ॲट द प्लेस ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स यू कॅन ड्रॉ द कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज द double convex lens because thickness of the central part is thin and edge part is thick. Draw the principal axis. हा principal axis काढला मी. And if we take the any ray which is parallel to the principal axis, मी कोणताही एखादा रे घेतलेला असेल की जो रे काय आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असेल, मी हा रे घेतलेला आहे. हा असेल इफ द इन्सिडेंट रे स्ट्राईक ॲट ए पॉईंट ऑन द लेन्स, दॅट पॉईंट इज नोन ॲज द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आणि त्या पॉईंट ऑफ इन्सिडन्समधून आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला नॉर्मल ड्रॉ करायची. मग या स्पेअरचा जो काही या सरफेसचा जो काही इमॅजिनरी स्पेअर असेल तो या साईडला असेल. मग मी इमॅजिन केलं की इथं काय आहे, त्याचं सेंटर आहे. मग सेंटरमधून ड्रॉ काय करणार तुम्ही? नॉर्मल, कारण रेडियस ऑफ कर्वेचर इज ऑलवेज नॉर्मल थ्रू दॅट पॉईंट ऑफ इन्सिडन्स. हे नॉर्मल असेल आणि दिस इज द ओरिजिनल एअर मीडियम अँड वी नो दॅट द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम. मग ही जर नॉर्मल असेल, हा जर याचा ओरिजिनल पाथ असेल, सपोज दिस इज द नॉर्मल थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस, कर्व सरफेस. आणि इन द अब्सेन्स ऑफ द लेन्स हा जर त्याचा काय असेल, ओरिजिनल पाथ असेल. वी नो दॅट इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन. ही नॉर्मल आहे ना. आफ्टर द रिफ्रॅक्शन it bend towards the normal from its original path. हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे हा ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे आहे. दिस इज द नॉर्मल अँड इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड टुवर्ड द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. हा रिफ्रॅक्टेड रे असा जाईल, हा नॉर्मलकडे झुकेल बिकॉज इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन बेंड टुवर्ड द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. अगेन इट स्ट्राईक ॲट दिस पॉईंट, म्हणजे इथेही रिफ्रॅक्शन व्हायला पाहिजे डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. मग समजा या रेला मी इन्सिडेंट रे म्हटलं, हा पॉईंट ऑफ इन्सिडन्स असेल कारण इकडे परत कोणतं मीडियम आहे, एअर मीडियम आहे. मग इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. पण नॉर्मल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला हा इमॅजिनरी पुन्हा आणखी काय करावं लागेल, स्पेअर काढावा लागेल. हा त्याचा कुठंतरी सेंटर असेल आणि मग बाय द टँजंट रेडियस थेरमनुसार ही रेडियस जी आहे ती रेडियस या सरफेसला, म्हणजे ही नॉर्मल काढलेली असेल, सॉरी टँजंट काढली असेल, या टँजंटला ती परपेंडिक्युलर असेल. पण टँजंट रिमूव्ह केली तर याचाच अर्थ त्या पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये ही रेडियस या सरफेसला परपेंडिक्युलर आहे.
मग मी हा इन्सिडेंट रेचा ओरिजिनल पाथ हा घेतला. दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे. ही नॉर्मल वाढवली मी. वी नो दॅट इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम आहे. आता हा इमॅजिनरी घेतलेला आहे मी. डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन, ही नॉर्मल, हा ओरिजिनल पाथ, हा इन्सिडेंट रे. आफ्टर द रिफ्रॅक्शन इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. ही आहे नॉर्मल, हा आहे ओरिजिनल पाथ. आफ्टर द रिफ्रॅक्शन काय होईल? बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. मी सेकंड रे जरी घेतला इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर द रिफ्रॅक्शन परत असं होईल आणि याचं परत आणखी रिफ्रॅक्शन होईल. यांच्यामधलं डिस्टन्स काय होत राहील? हे वाढत राहील. म्हणजे आफ्टर द रिफ्रॅक्शन परत जर आणखी अनादर इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर द रिफ्रॅक्शन परत मी इथून नॉर्मल काढली, हा ओरिजिनल पाथ झाला. आफ्टर द रिफ्रॅक्शन बेंड टोवर द नॉर्मल असेल. परत मी इथून नॉर्मल ड्रॉ करणार, हा ओरिजिनल पाथ असेल. आफ्टर रिफ्रॅक्शन बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. दुसरा एखादा इन्सिडेंट रे घेतला, आफ्टर द रिफ्रॅक्शन बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे आफ्टर द रिफ्रॅक्शन द डिस्टन्स बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन इन्क्रीजिंग. देर इज नो पॉसिबिलिटी मीट टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस. कुठेही एकत्र येण्याची शक्यता नाही आहे. मग आपण काय करायचं की ज्या पॉईंटपासून त्याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे त्या पॉईंटपासून बॅक साईडने हे रे काय करायचे? इन्क्रीज करायचे. आणि इन्क्रीज केल्यानंतर हे रे कुठंतरी एकत्र आल्याचा भास होतो ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस. बॅक साईडने जर हे रे इन्क्रीज केले तर कुठंतरी हे एकत्र आल्याचा भास होतो. तेव्हा ज्या पॉईंटमध्ये दे विल बी ॲपियर मीट टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस, दॅट पॉईंट इज नोन ॲज द फोकस. दिस इज द ऑप्टिकल सेंटर. त्या पॉईंटला आपण फोकस म्हणतो. म्हणजे इफ द इन्फानाईट नंबर ऑफ द रेज विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर अवे फ्रॉम इच अदर. त्यांच्यामधलं डिस्टन्स हे काय होत जातं? इन्क्रीज होत जातं. म्हणजे आफ्टर द रिफ्रॅक्शन त्यांची एकत्र येण्याची शक्यता नसते. बट दे विल बी ॲपियर मीट टुगेदर ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस इफ देअर रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन इन्क्रीजिंग बॅक साईड. They will be appear meet together at a point on a principal axis. That point is known as the focus. Means the rays which are parallel to the principal axis and they are strike on the surface of the concave lens, not convex, concave lens. After the refraction, distance between the refracted rays goes on increasing. There is no possibility meet together at anywhere. तेव्हा that type refracted rays, distance between the consecutive refracted rays goes on increasing. That process is known as the diverging process. म्हणजे कधीही एकत्र येण्याची शक्यता नाही आहे. तेव्हा या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डायव्हर्जिंग प्रोसेस. मीन्स डायव्हर्जिंग प्रोसेस टेक्स प्लेस थ्रू द विच टाईप ऑफ द लेन्स? डायव्हर्जिंग प्रोसेस टेक्स प्लेस थ्रू द कॉन्केव्ह लेन्स अँड ड्यू टू दिस रिझन कॉन्केव्ह लेन्स इज ऑल्सो नोन ॲज द डायव्हर्जिंग लेन्स. विद्यार्थी मित्र, यामध्ये आपला टँजेंट रेडियस थेरमचा उपयोग करून रेडियस ऑफ कर्व्हेचर इज ऑलवेज नॉर्मल हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. इथं वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. रेडियस ऑफ कर्व्हेचर, रेडियस ऑफ कर्व्हेचर इज ए नॉर्मल. ते कसे आहे? बाय युजिंग द टँजेंट रेडियस थेरम. त्यासाठी काय करायचं? जे सरफेस आहेत त्या सरफेसचे इमॅजिनरी स्पेअर काढायचे आणि त्या इमॅजिनरी स्पेअर काढल्यानंतर त्याचा जो काही सेंटर आहे त्या सेंटरपासून ते पॉईंट ऑफ इन्सिडन्सपर्यंतची जी रेडियस ऑफ कर्व्हेचर असेल ती रेडियस ऑफ कर्व्हेचर त्या सरफेसला थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये परपेंडिक्युलर असेल अकॉर्डिंग टू द टँजेंट रेडियस थेरम. तर हे एक्सप्लेन केलेलं आहे. व्हाय दी कॉन्व्हेक्स लेन्स इज नोन ॲज द कॉन्व्हर्जिंग लेन्स अँड व्हाय दी कॉन्केव्ह लेन्स इज नोन ॲज द डायव्हर्जिंग लेन्स. बिकॉज if the incident ray which are parallel to the principal axis and they are strike on the surface of the convex lens, after the refraction all refracted rays are made together at a point on a principal axis. The distance between the refracted rays goes on decreasing and they are made together at a point on a principal axis. That process is known as the converging process, and converging process takes place through the convex lens. Due to this reason convex lens is known as the converging lens. But if we take the incident ray which are parallel to the principal axis and they are strike on the surface of the concave lens, after the refraction the distance between the refracted rays goes on increasing. There is no possibility to meet together at anywhere. जर असं असेल and that process after the refraction
the distance between the consecutive refracted rays goes on increasing, there is no possibility to meet together at a point on a principal axis. That process is known as the diverging process, but they will be appear meet together if we increase the refracted rays backside toward the principal axis. तेव्हा ते कुठंतरी एका पॉईंटमध्ये एकत्र आल्याचा भास होतो. बट आफ्टर रिफ्रॅक्शन दे आर सेपरेट फ्रॉम इच अदर. देर इज नो पॉसिबिलिटी मीट टुगेदर ॲट एनीवेअर. दॅट प्रोसेस is known as the diverging process, and diverging process takes place through the concave lens, and due to this reason concave lens is known as the diverging lens.